जय श्रीराम मंडळी, मी तुझा प्रथम ब्लॉगर. तुम्हाला तर माहितीच आहे. तर आज आपला जायचं आहे दिंडीसोबत मंगरूळ दस्तगिरीला. तुम्हाला पण दाखवतो आपल्या बेमराची दिंडी कशी आहे. म्हणजे माहोल एक नंबर दिंडी आहे. तुम्हाला पण दाखवून. तर आपण निघालो. आपण पहिल्या 3 गाड्या आहे भाई आपल्या जासाठी. इतकं बोलते माहोल. मग गेलो आपण गाडीतून चालू पण झाली. लवकर निघालो. गाडी आल्यावर मग त्या पहिलं चालू झालं. त्या आपण पोट्टे होते तो. आपण गेलो आपल्या पजायची इकून पजाई जायला. बाय म्हटलं बाय घेऊन पजायला चाललो. काय म्हटलं वजा झालं. मग समोर जाता आपण पोचलो मग कामरगावच्या पहिले त्याच्या मोर्चा झाला चालू. पोचलो कामरगावून समोर जायचं कारण की मंगरूळ दस्तगिरीला जायचं होतं आपल्याला. खूप लांब आहे इथून. मग भरलं पेट्रोल आपल्या गाडी कारण की इम्पॉर्टंट तर तेच आहे. आपल्या मागे दुसरी पण गाडी आली ती आपण पेट्रोल भरून निघाली. आपली साऊंडवाली गाडी. साऊंडवाल्या गाडीचा माहोल म्हणजे की हे की आपल्या विशालदा आपल्या प्रथमेश दा बसले असले आपल्या साऊंडवाल्या गाडीवर. आणि वॉटर बसलेले होते ते बोल हे याच्यात. पण ऊन गिन खूप होती तर तरी व्हायचा हे व्हिडिओ घालणं चालू हे करणं चालू. मागं पण पोट्टे होते खाली पण पोट्टे बसलेले. आपण तर बाई क्लोजर मध्ये बसलो फुल आयशी मध्ये. मस्त क्लोजर मध्ये आपण एन्जॉयमेंट करता करता गेलो. जाता पहिलं थांबलो एका जागेवर. थोडंसं थांबून पाहताच पोहोचलो. मग आपण मंगरूळ दस्तगिरीला तिथं गेलो. मग आपण मंदिरात जाऊन पाहिलं तर आपल्याला दिसलं एक उंट. अच्छा सजावट चालू होती. पहिलं लागली भूक तर मग पहिलं गेलं आपण जेवण. बाकी म्हटलं नंतर करू. जेवण करायला बसलं. जेवण पाहिजे पोट्ट आणि मग केलं मग आपण कपडे चेंज कारण की आपल्याला दिंडीमध्ये जायचं होतं ना. मग केले कपडे चेंज. डोटी गिटी घातली बाई माहीतच आली होती रेडी. तर बाकी मग यायचं पाहू गेलं. मग बसलो आपण दिंडीमध्ये पावलं टाकासाठी गेलो. पावलं टाकणं झालो मग चालू. मग चला समोर आपल्या गावाची मजा दाखवत मला. आपल्या दिंडीची मजा आहे एकच नंबर आहे ना भाई. इसको बोलते बेमराची दिंडी. दाखवतो भाई एकच नंबर. पाहू द्या याच्यात मी पण आहे याच्यात. फुल एन्जॉयमेंट फुल माहोल केला आपण. पुण्या लोक टाळ्या वाजत होते ना आपल्यासाठी. इसकोच ते बोलते आपली बेमराची दिंडी. आपण रेलगाडी पण केली. वा बात अहो जगता लहान पोट्ट्या सहित होत्या आपल्या गाडीमध्ये. लहान पोट्टे पण होते आणि पुन्हा एन्जॉयमेंट असा केला सगळं हालून टाकलं. सगळं गाव टाळ्या वाजत जाय आपल्यासाठी. अरे हे पा आपलं वकार. हो विशालता सर्वता आणि त्याच्या खाली आपण पण होतो ना. चालू आपलं केलं आपण दहीहंडीचं आयोजन. दहीहंडीमध्ये प्रथम म्हणे आपण सगळ्यात वोटर जाऊन झेंडा आपण चालू म्हणे. चाल म्हटलं बा कोण नाही जाय म्हटलं. मग गेल्या प्रथमेश आपला वोटर झेंडा हलवासाठी. अरे भाई इसको बोलते ना क्या बात आहे. नाही लोक टाळ्या वाजत आहे ना आपल्यासाठी कारण की म्हणते कोणाची बेमराची दिंडी. हो. मग गेला आपण समोर आपण केला नाश्ता. भूक लागली होती तर नाश्ता गिष्टा करून मग निघालो समोर. भूकले लागली होती तर नाश्ता करून हो विशालदा दीपकदा आणि प्रथमेश दा क्या बात आहे क्या माहोल है भाई. उसको बोलते ना बेमराची दिंडी म्हणजे एक नंबर दिंडी भाई. हो. इथून गेलो समोर काय ठुमके लावणं. हो. प्रथमेश दाचे काय बात आहे क्या बात आहे. प्रथमेश दा एकच नंबर ना रे. मग खेळली पोट्ट्यानं फुगडी. क्या बात आहे काय खेळत आहे भाई. हो. इसको बोलते फुगडी. आमच्या स्टाईलची फुगडी आहे. मग हे पा आपली स्टाईलची म्हटलं तर हे का कमी आहे का. पोट्टे घेऊन मग 2 पोट्टे घेऊन फुगडी खेळली ना भाई. आपल्या दिंडीत लहान मुली पण आहे ना. जशी 16 ना आपली गोळी आहे. एकच नंबर खेळली ना भाई. मग गेलो आपण समोर गेल्यावर मग ते खेळली आपण फुगडी अजून एक. आणि फुगडी म्हणजे टोपल्यातली फुगडी होती ना. आपल्या दिंडीची आपल्या लेवलची फुगडी होती ना भाई. हे क्या बात आहे. पोट्टे घेऊन ये पाच चल हो. इसको बोलते अपने स्टाईल की फुगडी. दिंडीतली पुणे जेवढे लोक होते सब टाळ्या वाजत जाय भाई आपल्या गावातल्या याच्यासाठी. इसको बोलते ना माहोल अपने गावात काय. बेमराची दिंडी अशी तशी समजली आहे का तुम्ही. आणि मग समोर आल्या बाबा विशालदान प्रथमेशदा क्या बात आहे क्या ठुमके लगाले. हो. नाचत जाणं चालू आहे भाई याचं. तर क्या बात आहे भाई. इसको बोलते ना माहोल. आणि मग भेटला आपल्या 2 मुली. त्याचा आवाज का होता ना भाई एकच नंबर. म्हणजे काय आवाज होता त्याचा एक नंबर. त्याच्या आपण पण पावलं टाकले. आणि हे पा आपला प्रथमेशदा काय बोट हे काय बात आहे. समोर गेलो चहा भेटला. मग चहा पेलो आपण. मग भेटलो आपण लास्ट डेस्टिनेशनवर. इथंच आपली सगळ्यांनी एंड गेन होणार होतं. तर इथं पोचलो होतं भाई. पहिले तर पाहिलं आपण उंट. बापरे मोठे उंट होते. उंट गेलो मग खाली बसलो. मग पाहिले आपण मस्त घोडे एक नंबर. एक घोडा होता आणि 2 उंट होते. खूप मोठे असे उंट आणि पूर्ण सजावट केलेले होते. हा क्या बात आहे. आणि त्याच्यावर विठ्ठलाची हे होती मस्त पोस्टर वगैरे लावलेलं. मग केला आपण धावण्याचंच तयारी काम चालू.
काय धावला न तुमचा भाऊ, एकच नंबर धावला न तुमचा भाऊ. ए बा, चला 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 सोमवार. ए धावत 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 बम धावलो तुमचा भाऊ. आपण पोट्टे बम जेवढे दिंडीतले आले सब धावले. मग केलं आपण पालखीचं पूजन. पालखी पण धावत होते आमच्या मागं मागं. ते संग केलं आपण पूजन. मग केलं आपण प्रसाद. प्रसादसाठी आपण फोडली दहीहंडी. दहीहंडी फोडल्यावर सगळे इकडे प्रसाद वाटणं चालू होते. आपण पण हात वर करून थांबलो. ते झालं की मग केलं आपण डान्स. एकच नंबर डान्समध्ये तुमचा भाऊ नसेल असं कधी होऊ शकते. तुमचा भाऊ नाही केला डान्स एकच नंबर. ओ हो हो. अभिदाने म्हटलं तू कॅमेरा बघ तू नाच म्हटलं. हो हो. आपण नाचणं चालू केलं. मग गेलो आपण समोर आपण नाचत नाचतच गेलो. मी तर मस्त गाडी बसलो होतो. अभिदान मी म्हटलं आपण गाडीतून जाऊ म्हटलं बसून. त्याला नाचू दे म्हटलं. बापरे मेला काय लागला होता. हो हो. रातचाच मेला होता. क्या बात मेला होता. एकच नंबर मेला म्हणजे. मग बसलो आपण मंदिरात पहिले तर गेलं कपडे चेंज. भूक खूप लागली होती. म्हटलं आता पाहू जर जेवण करायसाठी. मग घेतलं आपल्या उम्या बघली. मग गेलो आपण जेवण करायसाठी. म्हटलं चल जेवण करायला. रस्त्याने आपल्या भेटले 2 सबस्क्रायबर. मस्त ते संग फोटो गिटो काढले आणि गेलो मग समोर जेवण करायसाठी. जेवण काय पाहिलं तर बाई लाईनवर लंबी होती. म्हणजे लवकर घेतलं जेवण. जेवण करून मग आपण निघालो गाडीच्या इकडे. आपल्या घरी जायचं होतं. मग गेलो आपण गाडीच्या तिथं. मग निघालो आपण घरच्यासाठी. मग आलो घरी. चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.